नमस्कार मित्रांनो, मराठी बिग बॉसच्या 6व्या सीझनचं टीजर अखेर रिलीज झालंय आणि एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. यंदा बिग बॉसच्या घरात नक्की कोण कोण येणार? कलाकार, रील स्टार, राजकारणी की ढवारा मटणवाले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी बिग बॉस सीझन 6 मध्ये येण्याची चर्चा असलेली संभाव्य स्पर्धकांची फुल लिस्ट, त्यांचा बॅकग्राऊंड, लोकप्रियता आणि घरात काय धमाका होऊ शकतो याचं थेट विश्लेषण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण लिस्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. मागील सीझनमध्ये आपण पाहिलं सोशल मीडिया स्टार, कॉमन मॅन, कलाकार आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक कसे घरात ढवळून काढतात. यंदा मात्र सीझन 6 अजून जास्त मसालेदार असणार आहे, कारण यंदा बिग बॉसचा फोकस आहे व्हायरल फेसेस, स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज आणि कॉन्फ्लिक्ट्समध्ये. तर चला सुरुवात करूया संभाव्य स्पर्धकांच्या यादीला. पहिला स्पर्धक आहे गौरव मोरे. हास्यजत्रा, सोशल मीडिया आणि मराठी कॉमेडीमध्ये गौरव मोरे हे नाव नवीन नाही. दमदार टायमिंग, लोकल पण रिलेटेबल ह्युमर आणि ग्राउंडेड लेवल कंटेंट. बिग बॉसच्या घरात असा कॉमिक पण स्ट्रॉंग कॅरेक्टर नेहमीच चालतो. गौरव घरात आला तर मनोरंजन हे पक्का आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे डॅनी पंडित. रील, ट्रेंड्स आणि सोशल मीडिया इथं डॅनी पंडितचा मोठा गेम आहे. मिलियन्समध्ये फॉलोअर्स, तरुणाईमध्ये जबरदस्त क्रेज आणि बिग बॉस OTT याचा अनुभव. हा कंटेस्टंट ड्रामा आणि स्ट्रॅटेजी दोन्ही देऊ शकतो. तिसरी स्पर्धक आहे रसिका सुनील. माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनाया आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बोल्ड आणि कॉन्फिडंट ओपिनियन असलेली ही स्पर्धक. बिग बॉसच्या घरात अशा महिलांचा गेम कायम स्ट्रॉंग असतो. आणि आता हॉटेल इंडस्ट्रीमधले 3 दिग्गज. पहिला तर ढवारा मटण थाळी ट्रेंडमध्ये आणणारा हा माणूस सोशल मीडियावर आधी सुपरहिट आहे. तो म्हणजे नागेश मडके. देशी भाषा, बिझनेस माइंड, लोकल चार्म, कॉमन रन रिप्रेझेंटेशनसाठी परफेक्ट आहे. दुसरा आहे तो म्हणजे लक्ष्मण भोसले. ढवारा मटण ट्रेंडला वेग देणारे लक्ष्मण भोसले सुद्धा चर्चेत आहेत. जर हे 2 ढवारा किंग्स एकाच घरात आले तर फायरवर्क्स नक्की होणार आहेत. तिसरा म्हणजे रवी काळे. सोशल मीडियावर फेमस, सरळ, स्पष्ट आणि बेधडक व्यक्तिमत्व. असे लोक बिग बॉसच्या घरात विनाकारण वादात अडकत नाहीत, पण बोलायचं ते थेट बोलतात. 7व्या क्रमांकावर आहे गिरिजा ओक. सध्या सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हणून चर्चेत असलेली गिरिजा ओक. सिंपल लुक, क्लासी पर्सनॅलिटी, प्रचंड फॅन बेस. घरात तिची उपस्थिती TRP वाढवणारी ठरू शकते. 8व्या क्रमांकावर आहे गौतमी पाटील. महाराष्ट्रात जर व्हायरल क्वीन कोण असेल तर ते नाव म्हणजे गौतमी पाटील. परफॉर्मन्स, मास अपील, प्रचंड क्रेज यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तिचं असणं म्हणजे हाय व्होल्टेज कंटेंट असणार आहे. 9वा स्पर्धक आहे जयवंत वाडकर. मराठी नाट्यसृष्टी आणि सिनेमातील एक आदरणीय नाव. सिनियर, पॉझिटिव्ह आणि अनुभव संपन्न. घराचं संतुलन राखणारा कंटेस्टंट. 10व्या क्रमांकावर ठेवलंय अथर्व रुकी यांना. इंस्टाग्रामवर धमाल करणारा हा रील स्टार कॅरेक्टर बेस्ड कंटेंट बनवतो. ओव्हर द टॉप परफॉर्मन्स बिग बॉससाठी परफेक्ट मसाला आहे. 11व्या क्रमांकावर आहे राहुलभाई पाटील. बैलगाडा क्षेत्रात ओळख आणि वादग्रस्त चर्चांमुळे कायम लाईमलाईटमध्ये असणारा हा स्पर्धक बिग बॉसच्या घरात येऊ शकतो. घरात आला तर क्लॅशेस हे अटळ आहेत. 12व्या क्रमांकावर आहे अनुश्री माने. तरुणाईची फेवरेट, ग्रामीण आणि शहरी फॅनबेस असलेली. हिच्याकडे आधीच्या रिॲलिटी शोजचा अनुभव देखील आहे. फ्रेश फेस म्हणून ती घरात वेगळा रंग आणू शकते. 13व्या क्रमांकावर आहे विजय पाटकर. मराठी विनोदाचा मोठा चेहरा. एक्सपिरियन्स, ह्युमर, मास अपील. त्यामुळे बिग बॉससाठी हा स्पर्धक व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो. 14व्या क्रमांकावर आहे रुपाली ठोंबरे. राजकारणातील आक्रमक आणि स्पष्ट वक्ती. बिग बॉसच्या घरात राजकीय स्ट्रॅटेजी पाहायला मिळू शकते, त्यामुळे रुपाली ठोंबरे देखील आपल्या यादीत आहेत. यंदाही मराठी बिग बॉसचं सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार हे कन्फर्म आहे. एकूणच मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 6 हा सोशल मीडिया स्टार्स, कलाकार आणि रिअल पर्सनॅलिटीजचा जबरदस्त मिक्स असणार आहे. तुम्हाला यामधून कोण घरात यायला हवं, कोण जिंकेल असं वाटतंय हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.